हो. ओके. ऐका आणि लक्ष द्या. गावातील सर्व वाचक मंडळी आणि सूचक मंडळी आणि कथारसिक याने ताबडतोब हनुमान मंदिराकडे येण्याची कृपा करावी. पोचचा टाइम झाला आहे. पोथीचे पुजारी आलेले आहेत. आवाज नाही काय मला ऐकू नाही आलं. आवाज नाही मला ऐकू येईना. दोन्ही गोष्टी झाल्या. मुंडलिका वरदानी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सुत हनुमान की जय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. हरे राम राम हरे हरे. हरे कृष्ण
कृष्ण हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलिकावती हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय मां पार्वती देव हर हर महादेव श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः सविते सिंदूरोद्मो देवोत्पादकं कुशलम् वासरमणि कंसारासनासे देवीनां या कुन्देशालया सुधाराय नमः विनावरण पवित्राय या सरस्वती भगवती मुखं करोमि वाचालं पंगुयतीर्णं यज्ञात्मने परमानन्दं नारायणं नमस्ते नरसिंहं देवी सरस्वती देवकी परमानन्दं कृष्णवन्दे गुरु ब्रह्मा विष्णु गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म नमः गोपाल भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय श्री गणेशाय नमः श्री सरस्वती नमः पूर्व प्रसंगी आपण रामेवाई देव शिष्टाश्री आनु तेने कैकईसु संपन्न पूर्वकथन ते सांगे ओम नमो जयाध्यावेद वंदे प्रतिपाद्या जय जय सुसंवेद्यात्मरूपां देवातोति गणेषु सकलार्थमति प्रकाशो मने निवसितासु अवधारियोगी अकाल चरण संसार मकार महामंडलमस्तकाकारिं ये तिनि एकवटरे चेत शब्द ब्रह्म कवळे ते मे आसि कृपे नमे आता नमो भागविदासी कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कार गौरीपुत्र गजानन कौशल्या पुत्र लोकनाम विष्णू पूजनार्थं नमस्कार करून सुरुवात करतात आरच्या आजामध्ये म्हणतात रामचंद्र प्रभूनाथ वस्तूची आणि पाहिजे म्हणतात आणि विवनाला जाईल म्हणून असं काही केलं असे भाग दिले म्हणतात रामचंद्र प्रभूनाथ रायसी नाही जोरादी अवस्था नाही भूत संजता आणि काय नाही वेता तुझी ममता भोगादी मध्ये काही काही बोलू लागले म्हणतात की राजाला कशाचं
चूक नाही म्हणतात, तर तुझ्या ममतेनं असं हे राजा करते म्हणतात, आणि याच्याला कोणतंही नाही म्हणतात ते बोलू लागली. हे रायाचे मनोगत सांगता तुझे बोलेल चित्त, या लागी वैरूपनाथ शासंकित सांगावया. असं म्हणजे प्रीती जास्त आहे म्हणजे तुझ्यावर भक्ती आहे म्हणजे त्याची तुला राजावर बसवणार म्हणतात. आणि ते मी वनाला उठाड्यानं ते अशी काही बोलायला हाती बोलू लागले म्हणतात. तू रायाचा क्रिय पूर्ण या पासी क्रिय वचन सर्वतान बोलवे जाण, या लागे कोण धरी पारावो. असे म्हणते ते काही बोलू लागले म्हणजे तुझ्यावर प्रेम हे म्हणतात, आणि तुझी माया भरून त्यांनी आहे तसं राजा बोलत नाही म्हणतात, आणि तुझ्या पण बोलत नाही म्हणतात ते बोलू लागली. रायाची पूर्व वाट हे तवा करावी आवश्यक, पितृवचन करी पाळक तिन्ही लोक वंदिते. असं म्हणजे तिन्ही लोकांचं असे पालन होते म्हणतात, वडिलांची जर आज्ञा पाळली तर असे ते बोलू लागले म्हणतात. रुक्मांग सुरे वंशी वृत्तभंगता एकादशी, धर्मागद शिरके त्यासी वैकुंठवासी जगन्वंदे. असं म्हणजे पहिले या सूर्यवंशामध्ये होऊन गेला म्हणतात धर्मगुप्त धर्मांगद राजा होऊन गेला. ते धर्मगुप्त राजाला ते एकादशीचं वर्ष भंगाने त्याने शिव पुरुषाने अशी एकादशी आपलं शेवट केला म्हणतात असे ते सांगू लागले. तू तव सत्यवादी रघुनाथ जगी तुझा थोर पुरुषार्थ, विद्याची बाक तू करी सत्य पितृवचनार्थ प्रतिपाळी. वंशामध्ये असे राजे होऊन गेले आणि त्याप्रमाणे तू त्या राजाप्रमाणे तू असं सत्य आपलं वचन पाळ म्हणून काही रामचंद्र प्रभूला बोलू लागले. रायाचे मज वरदान माझे मज निरिता जाण, तुझ देव केवी आपण लजाय मान ते राहो. अशी ते काही बोलू लागले म्हणतात की दशरथ राजाने मला वरदान दिले म्हणते मला देत नाही म्हणून असे ते काही बोलू लागले म्हणतात. देव केले तुझ कृती देने दिन मले भूपती, काय बोलावे मज कृती सलद चित्ती नुपनात. आता म्हणजे लज्जित झाला म्हणजे राजा देव केलेलं मला देत नाही म्हणतात, मनुष्य ते लज्जित झाला मनुष्य ते बोलत नाही म्हणून ते बोलू लागले. ऐकोनी कैकईची वाणी श्रीराम सत्य शिरोमणी, इला गुणी मातेच्या चरणी काय गरजोने बोलत. रामचंद्र प्रभू शक्तिवादी म्हणतात आणि ते असे कैकेयीचे पाय धरून तिला काय बोलू लागला म्हणतात पुढे. गुरुवचन पितृवचन न करीतो पापी पूर्ण, मनुष्य वेशे तो श्वान काळे वदन तयाचे. असं म्हणतात जे वडिलाची आज्ञा पाळीत नाही, गुरुची आज्ञा पाळीत नाही आणि त्या एखाद्या कुत्र्याप्रमाणे त्याचं नाही म्हणतात, असं ते रामचंद्र प्रभू बोलू लागले. गुरु वाक्य विषम वितंड न करी म्हणे जयाचे तोंड, ते तोंड नव्हे वैरकुंड पापी प्रचंड तो एक. असं म्हणजे गुरुचं वचन असं प्रसिद्ध आहे म्हणतात, वडिलाचं वचन प्रसिद्ध आहे, ते जर ऐकत नसेल तर ते त्याचं तोंड म्हणतात ते रक्तकुंड असं ते बोलू लागले. गुरुवचन विश्वासी जिताची तो नरकवासी, कृत्या तळू भीती तयासी मा पापरासी तो एक. असं म्हणजे ते ज्याच्यानं वडिलाची आज्ञा पाळणं होत नाही, मायबापाची आज्ञा पाळणं होत नाही, त्याला म्हणजे ते असं एखादी जिताच मेला तरी बरा म्हणून ते बोलू लागले. या लागे पितृवचन नेता हीन करीतो सर्वता, श्री सत्य सत्य हे तत्वता विकल्पचिता धरू नको. ते म्हणजे काही म्हणून बोलू लागले, काही केला म्हणजे मी आपलं वचन सत्य करीन म्हणून आता ते रामचंद्र प्रभू बोलू लागले. दूध कैसे वरदान राय दिले आपण, त्याचे समूळ कथन कृपा करून मज सांगिजे. रामचंद्र प्रभू बोलू लागले म्हणतात की तुला जसं कसा वर गेलाय
दैत्य वाणी कै उलासली म्हणे वरद प्रतापाची कानी हारिके गर्जने सांगत काही गोष्ट पडली म्हणतात रामचंद्र कोणतं भाषण पडलं आणि ते सांगू लागले पूर्वी शुक्राचे युगात दशरथ गेला मज समवेत शुक्रासी साये दैत्य समस्त देवसायात दशरथ असं म्हणले दशरथ राजा पूर्वी देवलोकाच्या झाला गेला म्हणतात तिथं त्याच्याच राजा होता म्हणतात ते युद्धाला आले म्हणतात तिथं देवा दैत्य युद्ध पूर्ण थोर झाले रणकंदन दशरथ दैत्या दारुण पाणी संपूर्ण निवटले त्या दैत्याचं आणि त्या देवाचं युद्ध झाले म्हणतात आणि हे दशरथ राजाने सगळ्यांना निवारण केलं उर्से परवा दैत्यनाथ रायरनी केला विरत पायी पळता रणांत बाणी मूर्छित तो पाडिला वर्षपूर्वी अभियान घेतला होता म्हणतात दैत्या आणि त्या वर्षपूर्वीला भविष्याने राय मारले उर्से परव्यासे म्हणून शुक्रे पाठी घातले त्याचे निर्वाण युद्ध दशरथाचे क्षेत्रीय उर्फीचे मांडिले वर्षपूर्वी पळून गेला म्हणतात त्यामुळे मग ते शुक्र युद्धाला आला म्हणतात त्याच्यामध्ये शुक्र बाण लागवांत आक छेदुनी राजा गेला विरत युधी विचंबला दशरथ म्हणून बाहू चक्रांत चुगला म्या ते शुक्र आला म्हणजे झाला आणि त्यानं त्या दशरथ राजाच्या रथाचा हात मोडला म्हणतात माझे बाहूच्या निज नेते रथ चालला गटगटाटे शुक्राचा रथ करून पीठ श्रीचा मुकुट पाडिला त्या शुक्राचार्यानं दशरथाचा रथ मोडला म्हणतात त्या हात मोडला म्हणतात त्या याच्यामध्ये हात घालून तिने असा त्या रस्त्याला म्हणा ते सांगू लागले योगी निवटावे शुक्राचे ब्राह्मण म्हणून रक्षले त्याचे ये साले दशरथाचे जयरायाचे माझे दशरथाच्या प्रताप हे म्हणतात ते शुक्राचार्याला तिथं मारित होता म्हणतात ते ब्राह्मण आहे म्हणून त्याला सोडून दिलं म्हणतात हे वेगिरायाती संतोषे कोण वरदिले वाटेसे एके राजपट वर्ताचे एके वनवाचे श्रीराम सांगू लागली की मला म्हणजे दशरथ राजा प्रसन्न झाला म्हणजे मला 2 वर्ष गेले म्हणतात रामा रैवास वनांतरे दंडकारणे माझारे वल्कलांबरे जटाधारे गौतम फिरे रैवासू म्हणजे रामचंद्र प्रभूला वनवास म्हणजे गोदावरीच्या काठाला आणि त्या वल्कटेपासून असे बनाला जाऊन ज्येष्ठ सांडोनी दुरे भरत सर्वता राजे करे तैसा मी नवे पापाचारी ऐक निर्धारी नेमा माझ्या त्या रामचंद्र प्रभू बोलू लागले मी काय सांगू म्हणतात आणि मी राज्याचा काही लोक नाही म्हणून माझं नाय अत्यंत स्वार्थ 14 वरे असे नियमस्त राजे करील माझा भरत पुढे रघुनाथ निजराजे काही बोलू लागले म्हणतात की माझा भरत एक 14 वर्ष राज्य करेल म्हणतात आणि मग तू राज्य करून आधी ते काही बोलू लागले राजातील अनुप्रमाण सोये न न्यावे आपण पितृवचन जरी परमान तरी वनावी भगमन करावे विठ्ठल श्री नामदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय पवन सुत हनुमान की जय ऐकून ते झाले मला सगळं कळालं मला ऐकून झाले आवाजच कसं आहे आता काय करता पंढरीनाथ भगवान की जय राजा रामचंद्र भगवान की जय।
जरी जरी परमान तरी वनाभिगमन करावे. पांडुरंगा करू प्रथम नमना दुसरे चरण संतांचिया यांचिया कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका गौरी पुत्र गजानन कौशल्या पुत्र रघुनंदन स्वामी रूपी जनता जनार्दन त्यांच्या चरणशिवेशी साष्टांग नमस्कार करून कवीना त्या ठिकाणी भावार्थ रामायणाला प्रारंभ झालेला आहे. भगवंताची चरित्र गाथा ती गोड आहे. कथेचा भाग असा या ठिकाणी चाललेला आहे. काही त्या ठिकाणी रामाला बोलू लागलेली आहे. काय सांगत आहे की रामा ज्या वर्षपर्वाच्या त्या इंद्राच्या ठिकाणी युद्ध झालं आणि ते युद्ध झालं असताना मी रथामध्ये हात घातला, रथामध्ये हात घालून ते युद्ध जिंकलं. युद्ध जिंकल्यावर दशरथानं त्या ठिकाणी मला वर काय महाग त्या ठिकाणी मागले होते. त्यावेळेस मी त्या दशरथाला जे वर मागले होते ते वर आज मी मागलेले आहेत. कोणते वर तर भरताला 14 वर्षे राज्यगादीवर बसावं, रामाला 14 वर्षे वनवास दंड करण्यामध्ये जावावं. हे मी 2 वर मागलेले आहेत. आणि त्यावर आज या ठिकाणी दशरथ या ठिकाणी मूर्छागत अवस्थेत पडलेला आहे अशी काही त्या राम प्रभूला त्या ठिकाणी सांगत आहे. आजीन वळकले जटाधारी वनानी गावे गडकरी कंदमुळे फळ हारी गौतमी तिरे रहिवासू. रामा या ठिकाणी काय करायचं आहे? अंगावर वक्रांबर त्या ठिकाणी साली त्या ठिकाणी नेसायच्या आहेत आणि साली नेसून त्या ठिकाणी गोदावरीच्या काठाला त्या ठिकाणी जायचं आहे दंड करण्याच्या ठिकाणी. आणि दंड करण्याच्या जाऊन तुला वनवास भोगायचा आहे. ते वर म्या मागितले आहे असं काही माता त्या ठिकाणी रामाला सांगू लागलेली आहे. कोणी कैकईचे उत्तर श्रीराम झाला हर्षे निर्धर वना निघाव्या सत्वर हृदया पर असं कैकईचं उत्तर भगवान रामचंद्र प्रभूनं ऐकिला भगवान रामचंद्र प्रभूला आनंद झाला, मनामध्ये आनंद झाला. आनंद झाल्या भगवंत म्हणतात माते तू सांगतेस ना, मग तुझ्या वचनाला मी या ठिकाणी बध आहे. जे म्हणशील ते वचन मी ऐकायला तयार आहे. मी वनाला जाईल असा भगवान रामचंद्र प्रभू त्या काही मातेला बोलावलेला आहे. एक कोटी हा विकल्प नाही रामाच्या पोटी तिची सत्य मानून गोष्टी विश्वास जगजेटी वनानी गे. भगवान रामचंद्र म्हणून लागलेला आहे. काय म्हणायचं? कैकईच्या पोटामध्ये विकल्प नाही. भगवान रामचंद्र प्रभूंना अवतार धरून आला होता कशासाठी? दुष्टाचा संहार, भक्ताचा प्रतिपाळ. हे भगवंतानं जाणलं आणि जाणून म्हणून लागला मातेच्या पोटात विकल्प नाही. जो वर मागलेला आहे ते वर या ठिकाणी मी सिद्ध करून दाखवणार आहे. पितृवचन हे मी सिद्ध करून दाखवणार आहे, वनाला जाणार आहे असा राम प्रभू काही मातेची बोल लागलेला आहे. जे आहे गेली नाही दुःख वना जायचे परम सुख भाऊस कुरुणी चालीला हरिक सुपरसन मुख वना बिगमनी. राजे गेलिया नाही दुःख. भगवान रामचंद्र प्रभूच्या मनामध्ये हे राज्य गेले याचं अजिबात दुःख नाही. सुख वाटू लागलं वनाला जाण्याचं, वनाला जाईल म्हणून लागला. आणि वनाला जाऊन काय करील? ऋषी मुनी साधू संतांचा उद्धार होणार आहे. वनाच्या ठिकाणी मी जाणार आहे असा भगवान रामचंद्र प्रभूला आनंद झालेला आहे. सवेची पुसे मातेशी राव कान बोले मजसी येरी मने अतिशयशील जाण्याचे जाणीसे. संगता काही मातेला राम भगवंत बोलू लागले. माते पितेश्री राजा का बोलत नाही? मनामध्ये याचं काय दुःख झालेलं आहे? दुःखाचं काय कारण? कशानं दुःख झालेलं? राजाला हे दुःख का सहन झालं नाही असा भगवान रामचंद्र प्रभू राजाविषयी आपल्या पित्याविषयी मातेला बोलू लागलेला आहे. पहिले तुझ राजदेव केले आता मना जाहे की बोले याला जमून पडले मुका फुले दाखविना. काही माता त्या ठिकाणी भगवान रामचंद्र प्रभूला बोलू लागलेली आहे. देवा रामा, पहिले राजे तुझं देऊ केले. राजा दशरथला राजा बसविनाच त्या ठिकाणी सर्व सिंहासनावर बसविनाचं राजाच्या मनामध्ये होतं. आता ते मनामध्ये न असताना मग या ठिकाणी वर मागितले तुला वनाला जायचं आहे आणि भरताला राजगादीवर बसवायचं. याच्या स्तव
राजाला या ठिकाणी दुःख झालेलं आहे. तू वनाला जाऊ नये, राजगादीवर बसावं. यामुळं राजा दशरथाला दुःख झालेलं आहे अशी कैकेयी माता सांगत आहे. मानावे पित्याचे वचनार्था, तू तो माझी निजमाता. तुझे वचन न मानिता, वेदशास्त्राता मी निंदे. म्हणून पितृवचन मानावे. जे पित्यानं सांगलं, जे मातेनं सांगलं, हे वचन याचं मानावं. आणि हे वचन जर मानलं गेलं तर निंदे, हे पाप लागते. अशी त्या ठिकाणी कैकेयी माता भगवान रामचंद्र प्रभूला त्या ठिकाणी बोलू लागलेली आहे. विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. राजा रामचंद्र भगवान की जय. पवन सूत हनुमान की जय. लग्न आलंय ना डिनर लागला कमी मध्ये लग्न आलंय कमी आहे.